माझ्या राजकारणाची सुरुवात, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करण्यामागचं कारण ही माझ्या वडिलांची हत्या होती, ती राजकीय होती. आणि ह्या जन्मात तरी त्या माणसाचं राजकारण साध्य होऊ द्यायचं नाही. त्यांना दाखवून द्यायचं की एका माणसाला मारल्यामुळं त्या ठिकाणी तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो. तितक्याच ताकदीनं राजकीय विरोधक तयार होत असतो. कारण ओमराजे ज्याच्या कामाला पडलाय, ओमराजे ज्याच्यासाठी झटलाय, ज्याला ओमराजे त्याच्या घरातला माणूस वाटतंय, मला वाटतं ती माणूस तर त्याच्या घरातल्या माणसाला म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अशा पद्धतीने उद्धार करेल मला वाटत नाही. पण काही लोकांनी केला, सहन केलं, मी तेही सहन केलं. एक लक्षात घ्या, माझ्या आयुष्यात माझ्या राजकारणाची सुरुवात, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात करण्यामागचं कारण ही माझ्या वडिलांची हत्या होती, ती राजकीय होती. आणि ह्या जन्मात तरी त्या माणसाचं राजकारण साध्य होऊ द्यायचं नाही. त्यांना दाखवून द्यायचं की एका माणसाला मारल्यामुळं त्या ठिकाणी तुमचा राजकीय विरोधक संपत नसतो. तितक्याच ताकदीनं राजकीय विरोधक तयार होत असतो. ह्या एकमेव भावनेतनं मी त्या ठिकाणी राजकारणात आलोय. आणि हे मी आज सांगतोय असं ना, मी हे वारंवार सांगितलंय. आणि मग त्याच्यासाठी सामान्य माणसाच्या संपर्कात आलो. आज सामान्य माणसानं मला आज इथपर्यंत पोचवलंय. त्याच्यामुळं निश्चितपणे त्या माणसाचा मला वाटतं पहिला अधिकार आहे. तर त्यांच्याशी चर्चा करून मला जो काही राजकीय निर्णय ठरवायचा तो ठरवेल. सामान्य नागरिकांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे, त्यांच्या म्हणण्याचं म्हणजे काय मान राखाल जर ते तयार झाले तुम्ही? एक लक्षात घ्या, सामान्य माणसाला मी काय काम करतो माझ्या मतदारसंघातल्या बरीच जणांनी, आता मी 4 दिवसापासून ऐकतोय, माझा निर्णय जाहीर केला नाही पण माझ्या अख्ख्या कुटुंबाचा उद्धार काही लोक करतात, ज्याचा काही संबंध नाही. कारण ओमराजे ज्याच्या कामाला पडलाय, ओमराजे ज्याच्यासाठी झटलाय, ज्याला ओमराजे त्याच्या घरातला माणूस वाटतंय, मला वाटतं ती माणूस तर त्याच्या घरातल्या माणसाला म्हणजे त्याच्या कुटुंबातल्या व्यक्तीचा अशा पद्धतीने उद्धार करेल मला वाटत नाही. पण काही लोकांनी केला, सहन केलं, मी तेही सहन केलं. पण मला एवढंच म्हणायचंय की ह्या राजकीय प्रक्रियेमध्ये माझ्या कुटुंबानं नेमकं तुमचं काय वाटोळं केलंय? माझ्या कुटुंबातल्या कुठल्या व्यक्तीनं तुम्हाला त्रास दिलाय? बरं, माझ्या निस्त्याच चर्चेनं जर मी 3 दिवसात इतका वाईट होत असेल तर खरंच इतका वाईट आहे का मी? बरं, रील स्टार म्हणून माझी ही नवनी करते. रील स्टार असलेल्या माणसाला लोक मत टाकतात का? आणि एक एवढं सांगतो तुम्हाला साहेब, माझ्या वडिलांच्या केसचा निकाल होता. 16 तारीख ठरली होती, 16 तारखेची 20 तारीख आली. 20 वर्ष आम्ही त्या केससाठी झटतोय. तुम्ही उद्धव साहेबांसोबत बोलले का? मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की जो काही माझा राजकीय निर्णय आहे तो मी धाराशिवला जातोय, तिथं सगळ्याशी चर्चा करेन आणि माझा निर्णय जाहीर. फक्त माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की इथल्या सोसायटीतल्या लोकांना त्रास व्हायला नका. आज सगळी चर्चा करून झालं तर आज, नाहीतर उद्या